पौष रविवारी सूर्यनारायणाचं व्रत केलं जातं आणि हे व्रत महिलांसाठी खास मानलं जातं. पण का, कशासाठी आणि हे व्रत कसं करावं, चला जाणून घेऊया. हिंदू धर्मात भगवान सूर्यनारायण आणि विष्णूला समर्पित पौष महिना मानला जातो. या महिन्यात सूर्यदेवाची उपासना विशेष फलदायी असते, कारण सूर्य उत्तरायणाकडे वळतो आणि ऊर्जा वाढते. विशेषतः पौष महिन्यातील रविवारचं व्रत हे रविवार व्रत किंवा पौष रविवार व्रत या नावानेही ओळखलं जातं आणि हे महिलांसाठी खास मानलं जातं. हे व्रत मुख्यतः विवाहित महिला पाळतात, कारण यामुळे पतीचं आरोग्य सुदृढ राहतं, दीर्घायुष्य वाढतं, कुटुंबाची समृद्धी होते, मान सन्मान आणि संतती सुख मिळते असं सांगितलं जातं. शिवाय अनेक ठिकाणी हे व्रत सूर्यदेवाच्या कृपेनं घरात सुख, शांती आणि वैभव येण्यासाठी सुद्धा केलं जातं. पौराणिक कथेनुसार या व्रतानं दुःख दूर होतात आणि सूर्यदेवाची विशेष कृपा लाभते असं म्हणतात. आता हे व्रत कसं करावं, तर पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी हे व्रत पाळलं जातं. यंदा पौष महिना डिसेंबरमध्ये सुरू झाला असल्यानं रविवारच्या तारखा तपासून आपण हे व्रत करू शकता. व्रताची विधी जाणून घेऊया. सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, शक्यतो लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करावीत. घरातील पूजास्थळी सूर्यनारायणाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. तांब्याच्या भांड्यात पाणी, रोळी, अक्षता, लाल फुलं, गूळ किंवा खडीसाखर ठेवावा. हे व्रत आपण घराच्या अंगणात सूर्यदेवाच्या प्रकाशात सुद्धा करू शकता. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी उघड्या जागी, छतावर किंवा अंगणात आपण सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं. तांब्याच्या लोट्यातून पाणी सूर्याला अर्घ्य द्यावं. हात जोडून 3 वेळा अर्घ्य अर्पण करावं. यावेळी ओम घृणी सूर्याय नमः किंवा ओम ह्रीं ह्रीं सूर्याय नमः किंवा सूर्याच्या बीजमंत्राचा जप करावा. सूर्याचा बीजमंत्र म्हणजे ओम ह्रां ह्रीं ह्रौं सह सूर्याय नमः. सूर्य गायत्री मंत्र किंवा आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ सुद्धा या दिवशी करावा. दिवसभर उपवास पाळावा. मीठ टाळावं. फळे, दूध, साबुदाणा या दिवशी खाऊ शकता. संध्याकाळी सूर्यास्तानंतर मिठाशिवाय गोड पदार्थ खाऊन व्रत तोडावं. सूर्यदेवाला लाल फुले, धूप, दीप, कापूर, गंध अर्पण करावे. रविवार व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. पौराणिक कथेत एका वृद्ध महिलेची गाय चमत्काराने परत येते, ती सूर्यव्रतामुळे असं सांगितलं गेलंय. शिवाय आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्य सहस्त्रनाम स्तोत्राचा जप सुद्धा या दिवशी केला जाऊ शकतो. यामुळे अनेक पटींनी लाभ मिळतात असं सांगितलं जातं. पौष महिन्याच्या शेवटी पौष रविवारच्या व्रताचं उद्यापन केलं जातं. महिन्यातील शेवटच्या रविवारी किंवा इच्छेनुसार गरजूंना भोजन देऊन आपण याचं उद्यापन करू शकता. आता हे व्रत केल्यानं कोणते लाभ होतात, तर पौराणिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार हे व्रत अत्यंत फलदायी मानलं गेलंय. या व्रतामुळे सूर्यदेवाची कृपा मिळाल्यानं शरीरातील ऊर्जा वाढते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, डोळे, हृदय आणि हाडे मजबूत राहतात, त्वचा रोग, नेत्रदोष दूर होतात. महिलांसाठी खास असल्यानं पतीची दीर्घायुष्य वाढते, कुटुंबात सुख, शांती, संतान प्राप्ती किंवा मुलांचे सुख, एकंदरीत कुटुंब आणि वैवाहिक सुख प्राप्त होतं असं म्हणतात. एवढंच नाही तर मान सन्मान वाढतो, यश, समृद्धी, नोकरी व्यवसायात प्रगती, कुंडलीतील सूर्य कमकुवत असल्यास दोष दूर होतात, आर्थिक आणि सामाजिक लाभ मात्र होतात. शिवाय आध्यात्मिक लाभही होतो, पाप नष्ट होतात, मन शांत राहते, सकारात्मक ऊर्जा येते. सूर्यदेव प्रत्यक्ष दिसणारे देवता असल्यानं त्यांची उपासना थेट फळ देते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. हे व्रत अनेक भागात वेगवेगळ्या पद्धतीनुसार केलं जाऊ शकतं. हे व्रत श्रद्धेनं आणि नियम पाळून केल्यास निश्चितच लाभ होतात. जर कुंडलीत सूर्य कमकुवत असेल तर ज्योतिषांचा सल्ला घेऊन हे व्रत करून आपणही याचे लाभ घेऊ शकता. पौष रविवार किंवा पौषा इतवार या नावाने केलं जाणारं पौष सूर्यनारायण व्रत हे अत्यंत लाभदायक असल्याचं सांगितलं जातं. महिलांसाठी तर हे उत्तमच आहे, कारण हे व्रत मुख्यतः विवाहित महिला पाळत असतात, कारण त्यामुळे पतीचं आरोग्य, दीर्घायुष्य, कुटुंबाची समृद्धी, मान सन्मान आणि संतती सुख मिळते. एकंदरीत कुटुंबात सौख्य आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी हे व्रत केलं जातं. मग तुमच्या भागात पौष रविवार किंवा पौष सूर्यनारायणाचं व्रत तुम्ही कोणत्या पद्धतीने करता आणि या व्रताला तुमच्या भागात कोणत्या नावाने ओळखलं जातं, कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही हे व्रत करत असाल तर त्याचे अनुभव शेअर करायला विसरू नका.